तर मोर्चा अडवल्यानंतर प्रियंका गांधींनी सरकारवर टीका केलेली आहे। केंद्र सरकार घाबरले अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली। तर हा विरोधकांचा पॉवर मार्च म्हणता येईल। एसआयआरच्या मुद्द्यावर आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं। है दिखाता है कि इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी की बातों पे काम कर रहा है, उनके मुद्दों पे चल रहा है, इसलिए हमसे मिलने को तैयार नहीं है। चुनाव आयोग कह रहा है कि राहुल गांधी सिर्फ आरोप ना करे, सबूत देने का काम इलेक्शन। ठिय्या देऊन बसलेल्या या सगळ्या खासदारांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहत आहोत। इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला, त्यानंतर इथे ठिय्या देऊन बसलेल्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मोर्चा अडवल्यानंतर केंद्र सरकार घाबरले अशी टीका प्रियंका गांधींनी केली। तर संविधान वाचवण्यासाठीची ही लढाई असं राहुल गांधींनी म्हटले। क्या जेल की सलाखें राहुल गांधी को रोक पाएंगी? क्या जेल की सलाखें विपक्ष और देश को रोक पाएंगी? अब एक ही नारा है, बोल रहा है पूरा देश, वोट हमारा छू के देख। मोदी सरकार और ईसीआई का ये जो गठजोड़ है, ये पूरी तरह से लोगों ने खारिज कर दिया है। अरे बाहर निकलो। राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। तर ठिय्या देऊन बसलेल्या या खासदारांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र जेलची कारवाई आमची लढाई थांबवणार नाही असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। सगळ्याच खासदारांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला, त्यानंतर ठिय्या देऊन बसलेल्या या सगळ्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हमने एफिडेविट दिया है। मैं ये मांग करता हूँ कि ऐसे अधिकारी जिन्होंने वोट की वायलेशन में उनके खिलाफ कार्रवाई हो, उन्हें देखिए कोई बहुत बड़ा घोटाला होने, बीजेपी के किसी फैसले पे हमें भरोसा नहीं। बीजेपी अपने राजनीतिक स्वार्थ के लिए कोई भी हेराफेरी कर सकती है। तो आगे आप लोग का आंदोलन कैसे बढ़ेगा? हमारा आंदोलन इसी तरह चलता रहेगा, जनता को जागरूक करते रहेंगे। चुनाव आयोग आज जाग गया और चुनाव आयोग ने पुलिस भेज दी। या मोर्चासाठी परवानगी नव्हती, त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेडिंग करून संसदेच्या बाहेरच हा मोर्चा अडवला। त्यानंतर आता पोलिसांनी या सगळ्या खासदारांना एका बसमध्ये घालून नेलेला आहे। त्यामध्ये संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं, तर केंद्र सरकार घाबरलंय अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे। तर ठिय्या देऊन बसलेल्या या खासदारांना पोलीस बसमधून घेऊन जात आहेत। ही लढाई राजकीय नाही तर संविधानासाठीची ही लढाई असं म्हटलेलं आहे। काही खासदारांना बसमधनं तर काही खासदारांना काही नेत्यांना व्हॅन मधून नेलं जात आहे। हा मोर्चा आधी अडवण्यात आला, त्यानंतर या खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आणि आता या बसेस पुढे निघालेल्या आहेत। जोरदार घोषणाबाजी या बसेसमधून सुद्धा केली जाते। राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संसदेच्या या परिसरामधून या बसमध्ये घालून खासदारांना नेण्यात आलेलं आहे। या मोर्चाला परवानगी नाही यावर पोलिसांनी आक्षेप घेतला। हा मोर्चा तिथेच अडवण्यात आला आणि आता राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर संजय राऊत आणि इतर खासदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तगडा असा बंदोबस्त पोलिसांचा आणि सीआरपीएफचा ठेवण्यात आलेला होता। या सगळ्याच खासदारांना आता ताब्यात घेण्यात आलंय। काही जणांना बसमधून तर काही जणांना व्हॅनमध्ये ताब्यात घेण्यात आलंय। यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले।
चुनाव को मैनिपुलेट करती है, और जब पर्दा उठने लगा है तो पर्दादारी कर रहे हैं। तो अब कहाँ लेके जा रहे हैं सर? और कुछ नहीं पता, किसी हम भी गुफा में लेके जाएंगे, तानाशाह को मजा आ रहा होगा। 30 लोगों की परमिशन क्या दी गई है सर? दिल में जगह नहीं है, मन में मैल है, नहीं तो जगह की कोई कमी नहीं। तर मनोज झा यांची ही प्रतिक्रिया सगळ्यांना आता काही खासदारांना ताब्यात घेतलं जात आहे, कुठे नेलं जात आहे, तर याबद्दल त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। तर तृणमूलच्या खासदाराची तब्येत या ठिकाणी बिघडलेली आहे। बॅरिकेडिंगवर चढण्याचा प्रयत्न या खासदारांनी केलेला होता आणि त्यानंतर या महिला खासदाराची तब्येत या ठिकाणी बिघडली आहे।